अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज हम शिवाजी नगर के श्री गजानन एक्यूपेंचर पैरालिसिस और अर्धवायु यानी कि जिस तरह से हम बताते हैं कि जो पैरालिस यानी फालिश मारी जाती है, वो फालिश मारने वाले मरीज़ों के साथ किस तरह से इलाज किया जाता है। श्री गजानन एक्यूपेंचर जो हमारे पास यहाँ मराठवाड़ा हाई स्कूल के बाजू शिवाजी नगर में आया हुआ है, इस हॉस्पिटल में किस तरह से मरीज़ों का इलाज किया जा रहा है, आइए जानते हैं उन्हीं मरीज़ों की ज़ुबानी और डॉक्टर साहब की ज़ुबानी जो आज हम यहाँ मरीज़ों की देख रहे हैं प्रैक्टिकल में। इनकी जो एक्यूपेंचर थेरेपी जो की जा रही है वो किस तरह की जाती है, ये आपके सामने हम व्यूअर्स और दर्शकों के सामने बताना चाहते हैं कि ये हमारे साथ एक काका है जिनको काका आपल्याला काय झालं होतं आणि आपलं नाव काय सांगा। सोपान नामदेव शिंदे, राहणार कृषी सारथी कॉलनी, परभणी, वसमत रोड. आपल्याला काय झालेलं आहे? पाय दुखत होते माझे, चालताना खूपच त्रास व्हायचा. अच्छा. तर इथं 10 दिवस झालं चालू ट्रीटमेंट, आज शेवटचा दिवस आहे. अच्छा. तर बराचसा फरक पडलेला आहे. आपण किती वर्षापासून या दुखापतीपासून परेशान होता? हे 1-2 वर्ष झालं समजा. 2 वर्ष झाले. आता आपल्याला 10 दिवसापासून आपण इथं ट्रीटमेंट करायला. तर याच्यात काय फरक दिसायचा आपल्याला? 30-40% फरक झाला. मी चांगला चालतोय सकाळी 1-1.5 किलोमीटर. याच्यात आपल्याला हे वाटतं की म्हणजे दुसऱ्या इथं म्हणजे जे असे आपल्यासारखे झालेले जे पेशंट आहेत ते इथं कसे काय म्हणजे कुठं यावं आणि आपल्याला कसं म्हणजे इलाजमध्ये याला आपल्याला समाधान वाटते का इथं? चांगलं समाधान आहे. समाधान आहे. आपण किती डॉक्टरांना दाखले होतो आतापर्यंत? खूप डॉक्टर झालेत परभणीतले. म्हणजे आपल्याला जे आता हे एक्यूपेंचर जे आहे याच्यापासून आपल्याला समजा की एक तर काही म्हणजे साईड इफेक्ट नाही. दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याला गोळ्यापासून समजा की मुक्त आहे. हो, गोळ्या नाहीत, काहीच नाही. आणि आता आपल्याला चांगलं वाटायला एकदम. आमच्या माध्यमातून आपण आपल्या झालेल्या अशा पेशंटला काय सांगणार? डॉक्टर जाधव इथं जरूर यावा. कुठल्या गोळ्या नाहीत, कुठलं काही वेगळा खर्च बी काही नाही. काय ॲक्युपंक्चरचं सोयाचं तेवढं 20 मिनटं त्रास सहन करायचा, एकदम फरक पडतो, कमी होत 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 होत. आता आपलं हे किती म्हणले आजार किती जुनाट होत आहे? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. मी आंबडला दाखवलं, नांदेडला दाखवलं, इथं 3 डॉक्टर झाले. तर एक तर बाहेर जाण्याची गरज नाही, गोळ्या औषध नाही, गोळ्या औषध हे विशेष आहे. माझं नाव काशीनाथ राऊत. मला 9 वर्षापासून पॅरालिस झालेलं आहे. अच्छा. आता आपण इथं म्हणजे आपल्याला कसं काय जाधव साहेब भेटले, आपल्याला कसं काय म्हणजे कोणाकडून कळालं? आणि पॉम्पलेट सापडलं, रस्त्यावर पॉम्पलेट सापडलं, ते उचलून लेकरांना आणलं, मग दाखवलं त्यानं, म्हणून आम्ही ह्या दवाखान्यात आलो जाधव डॉक्टरला भेटायला. किती वर्षापासून आपल्याला? 8 वर्ष झाले. पात्रीला नेलं, चाटाण्याला नेलं, कांबळ्याच्या इथं नेलं, खूप दवाखाने केली, मात्र कुठलाच गुन्हा आला नाही. म्हणून आपलं इथं आणलं आम्ही. ती चिठ्ठी सापडली पॉम्पलेट लेकरायला, म्हणून आम्ही इथं घेऊन आलोत. म्हणलं आपण किती दिवसापासून चालू आहे आपलं हे आज 8 दिवस झाले. 8 दिवस. फरक आहे का त्याच्यात? हां, फरक वाटायला ना, थोडा फरक वाटायला म्हणतं यायलोत ना. असं ना. हो. आता आपल्याला म्हणजे आमच्या माध्यमातून तुम्ही काय ते असे पेशंट आहेत ते परेशान आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही? आम्हाला गुन्हा आला ह्या दवाखान्यात जातो मी, जाधव डॉक्टरच्या इथं. अच्छा. हो ना. अपन कुठले? प्रसाद नगर, परभणी. आज हम जो है तो गजानन जाधव साहब के पास आए हुए हैं। ये एक्यूपेंचर इस थेरेपी से अपना इलाज मरीजों का करते हैं। इनकी फालिश यानी कि जैसा हम देखते हैं कि पैरालिस अटैक होने के बाद लोग परेशान हो जाते हैं और वो कहाँ जाए ये समझ में नहीं आता। लेकिन यहाँ पर आज गजानन जाधव इन्होंने शिवाजी नगर में अपना हॉस्पिटल खोला हुआ है जो कि मराठवाड़ा हाई स्कूल के करीब ही है। हम आए जिनको जानते हैं कि भाई हम जो मरीज़ों का जब इलाज होता है सर आपके पास तो किस तरह होता है और ये फालिश के लिए कैसा फ़ायदेमंद है और क्या कितने दिनों में ये तो कि मरीज़ ठीक होता है, ये हमारे व्यूअर्स और दर्शक को बताएं। सर नमस्कार. श्री गजानन ॲक्युपंक्चर केंद्र शिवाजीनगर मराठवाडा शाळेच्या बाजूला मी अवघे 2 महिन्यापासून ओपनिंग केलेली आहे. तरी मला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे. माझ्याकडे 10 वर्षाखाली जे पॅरालिस पेशंट असतात त्याची मी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करतो आणि त्यांना आता बघितलंच आहे व्हिडिओमध्ये की त्यांना पण रिझल्ट आलेले आहे. त्याच्यानंतर पॅरालिस नवीन असो किंवा जुना असो त्यांना आमच्याकडे ॲक्युपंक्चर केंद्रामध्ये चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आहे. 10 दिवसाचा कोर्स आहे. त्यांना ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना 70% पहिल्या 10 दिवसामध्ये पडते आणि नंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये 30%, माझं 100% पेशंट रिकव्हरी होऊन माझ्या इथून ॲक्युपंक्चरहून जात आहे. नंतर त्याचबरोबर दमा, मानदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे इतर विकार जे आहेत ते पण आम्ही ट्रीटमेंटच्याद्वारे ॲक्युपंक्चरद्वारे आम्ही इथे ट्रीटमेंट देऊन त्यांना चांगली ट्रीटमेंट देतो. आणि
उपचार कसे करतो. उपचारचं कसं आहे, ट्युम्युलेशन मशीनने निडलिंग लावून आम्ही ज्या ज्या पॉईंट आहेत त्या पॉईंटच्या ठिकाणी आम्ही हे ऊन बॉडी आहे याच्यानंतर या इथे पॉईंट आहेत, या पॉईंटच्या ठिकाणी ट्युम्युलेशन मशीनने निडलिंग लावून ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट करत असतो. पेशंटला कमीत कमी 10 दिवसाचा कोर्स आम्ही दिला जातो. सकाळी 20 मिनिटाचा उपचार असते आणि सायंकाळी 20 मिनिटाचा उपचार असते. दिवसातून 2 वेळेस उपचार असते सर. त्याचबरोबर नंतर त्यांना मालिशचं पण आमच्याकडे ऑइल आहे, मालिश पण करायला 2 टाईम त्यांना सांगत असतो. ऑइल पण आहे आमच्याकडे, ते ऑइल पण आपण त्यांना पेशंटला देत असतो. अशा प्रकारे माझ्याकडे बरेच पेशंट परभणीला टाकल्यानंतर बरेच रिकव्हरी झालेली आहे. तर पेशंट माझ्याकडे हळूहळू आता वाढत आहे सर. आणि दुसरी गोष्ट, पेशंट परभणीतून नाही तर माझ्याकडे मेहकर, बुलढाणा, इकडे नांदेड, जालन्यापासून पेशंट पण सुरुवात झालेली आहे सर. यहाँ पर परभनी शहर में भी बहुत से फालिश यानी कि पैरालिस अटैक के, दमे के और घुटने के दर्द, ये तो ज़्यादातर परभनी शहर में, क्योंकि यहाँ के रास्ते आप देखते हैं कि कितने ख़राब है, उसकी वजह से मन को का परेशानी, ये चीज़ों परेशानी. लेकिन इसका कोई साइड इफेक्ट है क्या, ये जो अपना एक्यूपंक्चर है इसका कोई साइड इफेक्ट होता है क्या, ये हमारे व्यूअर दर्शक सांगा तात्पर्य म्हणजे गजानन ॲक्युपंक्चर सेंटरमध्ये जे ॲक्युपंक्चर आहे, ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस हे शरीरासाठी विना औषधी आणि विना दुष्परिणाम, कोणत्याच प्रकारचे साईड इफेक्ट नाही. आम्ही गोळ्या पण देत नाही आणि इंजेक्शन पण देत नाही. त्यामुळे पेशंटला कोणत्याच प्रकारचे साईड इफेक्ट या थेरपीमध्ये नाही सर. यांना काय सुविधा राहणार, जे आमचे दर्शकांनी व्यूअर्स बघालेत त्यांच्यासाठी आपली काय सुविधा राहणार, कसं आहे आपला नियम? पेशंटला ॲक्च्युअलमध्ये खरंच जर पॅरालिसिस अटॅक आलेला असेल, 10 वर्षामध्ये जर झालेला असेल किंवा नवीन झालेला असेल किंवा गुडघेदुखी असेल किंवा तुमचे स्पाईन असेल किंवा कमरेचा त्रास असेल, टाचदुखी असेल, पायामध्ये मुंग्या, एक हाताला एक पायाला नस जर दबलेली असेल, त्याचे चांगल्या प्रकारचे आपण उपचार करतो. कोणत्या प्रकारचे तुम्हाला साईड इफेक्ट नाही. आणि आवर्जून पेशंटला सांगतो, तुम्ही परभणीवासियांना किंवा बाहेरच्या ज्यांना ॲक्च्युअलमध्ये खरंच त्रास असेल, मानदुखी असेल, स्पाईनचा असेल, पॅरालिसिस असेल, जुना पॅरालिसिस 10 वर्षाखाली जरी असेल तर एक वेळेस ॲक्युपंक्चर श्री गजानन ॲक्युपंक्चर केंद्र या ठिकाणी मराठवाडा शाळेच्या बाजूला शिवाजीनगर एकदा भेट देऊन आवश्यक भेट द्या. ये थे हमारे साथ श्री गजानन एक्यूपंक्चर पैरालिस और अर्धवायु यानी कि भाई इसको हम कहेंगे कि भाई फालिश, इस तरीके का केंद्र जो है तो यहाँ पर शिवाजी नगर मराठवाड़ा हाई स्कूल के पास यहाँ उन्होंने अपना दवाखाना खोला हुआ है. उसमें साथ ही साथ उनके पास जिस तरह हम बताया कि घुटनों का दर्द, अन्य मधुमेह यानी कि भाई जिसे हम बताते हैं कि शुगर पेशेंट जो रहते हैं उनके लिए भी उन्होंने इलाज शुरू किया हुआ है. ऐसे तमाम ऐसे इलाज है जो आसानी से और बिना साइड इफ़ेक्ट, यानी ये सबसे बड़ी बात है कि हम जो गोलियाँ खाते हैं वो तुरंत इलाज, थोड़ा देर के लिए हमारा परेशानी और हमारी तकलीफ दूर हो जाती है, लेकिन उसके साइड इफ़ेक्ट हमें बाद में दिखाई देते हैं, जिसमें कि हड्डियाँ कमज़ोर हो जाना, जिस्म का कमज़ोर हो जाना. इस बात से यहाँ पर ये बताया जाता है कि आयुर्वेदिक इलाज है ये, और ये पूरी तरीके से यानी कि हर चीज़ से आपको आरामदायक है. और खाली परेशानी है कि आपको यहाँ एक समय आना है, आकर यहाँ पर खाली एक आधा घंटा देना है. आधा घंटे के बाद आपकी जो बीमारी पुरानी से पुरानी है जड़ से ख़त्म होगी, ऐसा विश्वास डॉक्टर जादव इन्होंने हमारे सामने दिया है. तो हमारी ये मुलाकात ली हुई आपको किस तरह पसंद आई है, इसके बारे में आपके लाइक होना ज़रूरी है. साथ ही पसंद आने पर कमेंट्स करें. परभनी शहर महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते ने देखा कि रेलवे स्टेशन के सामने स्थानीय शराब की दुकान में प्लास्टिक का इस्तेमाल किया जा रहा था. प्रभागीय समिति कार्यालय के सहायक आयुक्त प्रिया गरखे के नियंत्रण में स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा की टीम ने परभनी रेलवे स्टेशन के सामने देशी शराब की दुकान का निरीक्षण किया. इसमें पाया गया कि प्लास्टिक की गिलासों का प्रयोग बड़ी मात्रा में हो रहा है. इसका प्रयोग प्रतिबंधित है. इसके कारण महाराष्ट्र प्लास्टिक और थर्मोकॉल नॉन डिग्रेडेबल गुड्स उत्पाद उपयोग, बिक्री, परिवहन, हैंडलिंग, भंडारण अधिसूचना 2018 के प्रावधानों के अनुसार दुकान मालिक से 5,000 रुपये का जुर्माना लगाया गया. परभनी शहर में महानगर पालिका के प्रभागीय समिति के माध्यम से ठोस अपरिशिष्ट प्रबंधन नियम 2016 और महाराष्ट्र प्लास्टिक और थर्मोकॉल गैर अपघटनीय सामान उत्पादन, उपयोग, बिक्री, परिवहन, हैंडलिंग, भंडारण अधिसूचना 2018 के प्रभावी कार्यान्वयन के अनुसार प्रतिबंध लगाए. नागरिकों को द्वारा प्लास्टिक का उपयोग जमाखोरी ना करे, सड़क रास्ते पर गंदगी कचरा ना फेंके, खुले में पेशाब ना करे, घरों के सामने या रास्तों पर आने वाले घंटा गाड़ी में अलग अलग कचरा डाले, खुले में शौच ना करे, गीले कचरे का और कूड़ा ना फैलाए, कचरा ना जलाए. सड़क पर, आपके घर, कार्यालय, व्यवसाय पर आयुक्त धैर्यशील जादव, अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते ने प्रतिष्ठान के स्थान और परिसर को साफ सुथरा रखने का, परभनी शहर के स्वच्छ और सुंदर बनाने रखने का सहयोग करने की अपील की है.
पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। महाराष्ट्र विधानसभा चुनाव क्षेत्र में होने वाले विधानसभा चुनाव की गिनती 23 नवंबर 2024 शनिवार के रोज सुबह 8 बजे से शुरू हो जाएगी। आज तारीख 21 नवंबर 2024 गुरुवार के रोज परभणी के जिला कलेक्टर ऑफिस में जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े इनकी अध्यक्षता में प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था। इस समय उन्होंने बताया कि चारों विधानसभा चुनाव क्षेत्र के 56 टेबलों पर 118 राउंड की मतगणना होगी। इस अवसर पर परभणी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी, अपर कलेक्टर डॉक्टर प्रताप काळे, डिप्टी कलेक्टर जनार्दन विधाते ये उपस्थित थे। 95 जिंतूर विधानसभा चुनाव क्षेत्र में वोटों की गिनती सरकारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र में होगी, जहां 14 टेबलों पर 32 राउंड की गिनती होगी। डाक गणना 7 टेबलों पर होगी। परभणी विधानसभा चुनाव क्षेत्र के लिए इसकी मतगणना कृषि अभियांत्रिकी और तंत्रज्ञान महाविद्यालय वन मकरवी यानी वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय में इसकी मतगणना होगी। इस जगह पर 14 टेबल पर मतगणना होते हुए 25 फेरियां रहेंगे और 6 टेबलों पर पोस्टल मतगणना की गिनती होगी। 97 गंगाखेड़ विधानसभा चुनाव क्षेत्र के लिए ये मतगणना संत जनाबाई महाविद्यालय कोदरी रोड पर मतगणना होगी। इसमें 14 टेबल पर गिनती होते हुए 31 फेरियां रहेंगे। पोस्टल गिनती के लिए मतगणना 8 टेबलों पर होगी। 98 पाथरी विधानसभा चुनाव क्षेत्र के लिए 14 टेबल पर गिनती होते हुए 30 फेरियां होगी और 7 टेबल पर पोस्टल मतगणना होगी। इसकी सरकारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाथरी यहां पर गिनती होते हुए मतगणना के लिए नियुक्त मतगणना पर्यवेक्षकी और सहायक कर्मचारियों एवं सूक्ष्म निरीक्षकों की रेंडमाइज कर विधानसभा के आधार पर कर्मचारियों की नियुक्ति की गई है। लिए गए प्रेस कॉन्फ्रेंस में किस तरह से जानकारी दी, आइए जानते हैं। मतदानाच्या फेऱ्या किती होती आपल्या आपण जाणतो की 95 जिंतूरला सर्वाधिक 438 मतदान केंद्र आहे। 438 भागिले 14 टेबल केले तर 32 फेऱ्या जिंतूरला होणार आहे। त्यानंतर 96 परभणीला 338 मतदान केंद्र आहे। परभणीत 25 फेऱ्या होतील मतदानाच्या। गंगाखेडला 432 मतदान केंद्र आहेत, म्हणजे 2 नंबरची संख्या गंगाखेडची 432, त्यांच्या 31 फेऱ्या होतील। हे पोस्टल सुरू आहे, ईव्हीएमच्या फेऱ्या मी सांगतो फक्त। आणि 98 पाथरी मध्ये 415 मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी 30 फेऱ्या होणार आहे। पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी आरोच्या टेबलवर सुरू झाल्यानंतर काही वेळातच ईव्हीएमची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल। सकाळी 7 वाजेचं सुरू होण्याचं टायमिंग आहे। मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 14 टेबल लावणार आहोत आणि पोस्टलसाठी जिंतूरला 7 टेबल, परभणी 6 टेबल, गंगाखेड 8 टेबल आणि पाथरी 7 टेबल। याचा नियम आहे की सर्वसाधारण 400 ते 500 मतपत्रिका साठी 1 टेबल असा विचार करून आपण सुमारे 500 मतपत्रिका 1 टेबलचा विचार करून हे टेबल डिसाइड केलेलं आहे। याला निवडणूक आयोगाकडून मान्यता देखील आलेली आहे। आणि ईटीपीबीएस मोजण्यासाठी ज्या इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट पेपर असतात, जे सर्व्हिस वोटर जे असतात, यासाठी आपण जिंतूर 1 टेबल, परभणी 1 टेबल, गंगाखेड 2 टेबल आणि पाथरी 1 टेबल असे 5 टेबल ईटीपीबीएस साठी आपण तयार केलेले आहेत। त्याला देखील निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त झालेली आहे। आता मतमोजणीसाठी नेमलेले जे मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक यांचं रँडमायझेशन आजच केलं आपण, बरोबर ना? रँडमायझेशन करून ऑब्झर्व्हरच्या समोर त्याच्या नेमणुका करून रँडमाइज करून नेमणुका आपण त्यांना दिलेल्या आहेत। मतमोजणी केंद्रात कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास परवानगी असणार नाही। मतमोजणी केंद्रामध्ये निवडणूक
निर्णय अधिकारी यांनी पुरवलेले पासेस किंवा ECI कडील पासेस शिवाय प्रवेश असणार नाही. कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावर प्रवेश असणार नाही. EVM ची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात 14 टेबलवर त्या विधानसभा मतदारसंघात सुरू होईल. आपल्याला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये फक्त परभणीची मतमोजणी होईल आणि बाकी उर्वरित त्या मतदारसंघात मतमोजणी होईल. व्हीव्हीपॅट पेपर स्लिप मतमोजणी देखील केली जाईल. 5 मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट पेपर स्लिपची मोजणी एका टेबलवर केली जाईल. मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यास पात्र व्यक्ती निवडणूक निरीक्षक, नियुक्त निर्णय अधिकारी, मतमोजणीचा सर्व स्टाफ, याचबरोबर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक संबंधित ज्यांना आपण आदेश दिलेले आहे असे सर्व सपोर्ट स्टाफ यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश असणार आहे. गुलशनाबादच्या केंद्रावर संध्याकाळी गोंधळ झाला होता. तर त्या ठिकाणी सगळी प्रक्रिया संपलेली होती. आपल्या तिथल्या केंद्राध्यक्ष यांची जी काही प्रक्रिया असते सिलिंगची, आणि त्यानंतर काही लोकांचा गैरसमज झाला, आम्हाला परत पाहू द्या, सगळ्यांना बाहेर काढलं त्यांनी, आता झालंय तुमचं. आणि त्यांनी आग्रह धरला जो कायदेशीर नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं तार लावून घेतलेलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी पोहोचतो. आमची यंत्रणा आम्ही अशी ठेवलेली होती की कुठं काही असेल तर आम्ही स्वतः देखील दोघेही उपलब्ध होतो, कलेक्टर साहेबांनी मी, आणि तो त्यांना समजावून सांगितलं की झालेलं आहे सगळं. मग तो पूर्ण लगेच आम्ही सगळी लोकांना आम्ही स्वतः समजावून सांगितलं, ते 2 मिनिटात मी समजून घेतो. आरोप केला होता की एजंटच्या समोर नाही, तसं काही प्रकार झाला नाही. आपण सर्व जाणतो की आपली मतदानाची वेळ 6 आहे. आपल्या जवळपास एक साधारण 60-70 मतदान केंद्रावर 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत मतदान चालू होतं. 6 वाजता जेवढे पण लोक लाईन मध्ये होते त्या सर्वांना उलटी आपण चिठ्ठ्या वाटल्या. आता काही बघे अजून एक याच्यात जाणवलं की काही ठिकाणी मतदान करून लोक तिथेच घुटमळत होते मतदान झाल्यानंतर सुद्धा. तर अशा काही लोकांनी तिथे थोडासा हुल्लडबाजी थोडी केली, परंतु त्यांना समजून सांगितलं मतदानापासून जे 6 वाजता लाईन मध्ये होते असं कोणीही वंचित राहिलेलं नाही. किंवा मतदान केंद्र आहे त्याला साधारण 9:30 वाजले की असं एवढं वोटिंगही झालं नव्हतं, एवढं चांगल्या प्रकारे आम्हाला फॅसिलिटी दिली नव्हती. आपण झाकीर हुसेनला आपल्यापैकी बरेच जण गेले असतील, खूप गर्दी होती, तरी 60-60, 70-70 महिला पुरुषांना बसायची व्यवस्था पण आपण केली, मंडप पण टाकलं होतं. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आणि त्या मतदानाच्या टक्केवारी स्पष्टपणे दिसून येते. म्हणणं होतं की असं राहण्याची काही व्यवस्था आम्हाला कशी नाही पाहिजे, फक्त जेवणाची व्यवस्था बरोबर. म्हणजे समजा तुम्ही जर 3 चपाती देतात तर त्यासोबत व्यवस्थित ती भाजी तर द्यायला पाहिजे ना. मला वर्षून मी सांगतो, त्यांना आपण जेवण दिलं पण जेवणाचा भत्ता देखील दिलेला आहे. 20 लाखाचा हे सगळं याचं आहे. आणि रात्री प्रत्येक आमच्या मोठे मोठे जे पोलीस स्टेशन होते हे सगळे ड्रोनने बघत होते की रात्री कोण फिरताय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तर तुम्हाला कुठली गोष्ट झाली नाही याचा अर्थ काय, याचं सक्सेस ते आहे. कारण वरतून आम्हाला दिसतंय, अदरवाईज कोणीतरी रात्री जमतायत, कुठे चाललंय मोटरसायकलवर, दरवाज क्लिअर नाही. नेहमी स्वतः बघितलं रात्री. दोन्ही दिवशी आम्ही रात्री फुल टू 4 वाजेपर्यंत आम्ही आमची नाईट आउट होतो, हा फुल नाईट आउट. आणि आता या ठिकाणी माझ्या लोकांचं कौतुक म्हणून नाही, परंतु फक्त माझ्या टीममुळे की तो आमच्याकडे फार म्हणजे कमी स्टाफ होता. एका फेज मध्ये होतं, तुम्हाला सांगतो, एका फेज मध्ये करणं हे आमच्यासाठी प्रचंड मोठं आव्हान असतं. त्याच्यात कौतुकास्पद मी सांगतो, आजारी मंडळी देखील आपली सगळी येऊन गेलेली होती की जी अगदी गुर्जर आजारी, मी वायरलेस सांभाळतो. रिटायर्ड लोकांचा अख्खा ग्रुप आमचा तिथे होता. जर आपण बघितलं असेल आपल्या झाकीर हुसेनला, कारण झाकीर हुसेनला गर्दी होते म्हणे सर, सगळे आले, एक तर काठी टेकत आले, युनिफॉर्म घातला त्यांनी. सर मी करेल ना म्हणजे गर्दी आवरायचं काम माझं आहे म्हणे. 10 लोकांचा माझा ग्रुप होता. आणि एक 2007 ला रिटायर झालेले, 2011 ला रिटायर झालेले, स्टील दे आर हॅव्हिंग एन्थू. नाही सर इतर मागच्या वेळेस लोकसभेला कारण आपलं तिथं 9 वाजेपर्यंत चाललो, ती सगळी मंडळी, सर तुम्ही सांगा कुठे आम्ही उभं राहायचं, आम्ही थांबतो, गर्दी नियंत्रणात.
आणि they were there. तर या गोष्टी त्यांनी केल्या आणि बाकी बाहेरून आलेले होमगार्ड होते, कोणी त्यांचा पॉईंट सोडला नाही, सगळ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे काम केलं. तर ही क्रेडिट आमच्या फील्ड स्टाफला जाते की ज्यांनी या थंडीमध्ये आणि कुठलाही काहीच न दाखवता सगळं काम केलं. मंडळी देखील आली. तो ऑल क्रेडिट गोज टू स्टाफ. 440ने जास्त आमचा सीझर झालेले मागच्या तुलना जर करता 2,19,00,000 रुपयांचा जवळजवळ सीझर झालेला आहे. सगळं त्याच्यात दारूची आपली 30 लाखाच्या वरती 28,000 लिटर दारू आहे. अबाउट 7,774 केसेस आम्ही या काळात दारूच्या केल्या. त्याच पद्धतीने म्हणजे सगळी जी त्रिसूत्री आहे ती राबवायची त्या पद्धतीने जे आपलं प्रोफेशनल पोलिसिंग असतं की फक्त ऐनवेळी करायचं नाही तर याची पूर्ण पहिलेपासून बांधणी करावी लागते. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या गेल्या. 2797 लोकांवर परवापर्यंत प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्या गेल्या होत्या आणि त्या सगळ्यांना बाउंड आउट मध्ये त्यांचे बॉन्ड घेतले गेलेले होते. सर्वात हायएस्ट जे मतदान झालेलं आहे ते 95 जिंतूरला झालेलं आहे. त्याचं मतदान केंद्र 335 आहे आणि मतदानाची टक्केवारी 94.32 इतकं चांगलं झालेलं आहे. त्यानंतर झेडपी स्कूल आहे हदगाव खुर्द 95 जिंतूर 95 जिंतूर आणि तालुका सेलू आहे की जिंतूर आहे तालुका सेलू हा म्हणजे 95 जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्याचा तालुका सेलू 94.32 इतकं झालेला आहे. त्यानंतर अजून एक 325 नंबरचा आहे ब्राह्मणगाव प्र ओ यांचं 93.8% झालेलं आहे. 93.08% ही हायएस्ट झालेली आहे. डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल. आणि लोएस्ट 96 परभणी प्रभावती हायस्कूल खोली क्रमांक 11 बूथ क्रमांक 80 यांचं 35.99 इतकं सर्वात लोएस्ट मतदान आपल्या जिल्ह्यात झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे 35% आपण पास होतो तर सर्वांना 35%च्या वरती मतदान झालंय म्हणजे नापास नाही झाले. विधाते साहेब सांगतात एकही बूथ आपला नापास झाला नाही. मागच्या वेळेस काही बूथ नापास झाले होते बहिष्कार या गोष्टीमुळे. आपल्या सहकार्यामुळे सर्वांच्या त्याच्यामुळे झालेलं आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगराज, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आई है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। सब्सक्राइब अब तक नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली हुई खबर सबसे पहले आप तक पहुंच सके।